का ग तू शाल पांघरून का बरं बसलीये? मला ना आज खूपच थंडी वाजते. हो ग, आज खूपच थंडी आहे ना. हो, आता दीदी पण येईल थोड्या वेळात. हो, दीदी येतच असेल ना आता. अरे दादा, झोप लागली तर नीट झोपून तर घे. नाही, मला झोप नाही लागली, असंच मला आता डोळा लागून गेला. बरं. हा, हॅलो. अगं हो, मला अश्विनी तेच बोलली, आता उद्या आल्यावरती बघू. हो, आता घरी आली. हा, चालेल. खूप थकले मी आज. काय होतं? आलीस दीदी? हो का, आज बाहेर खूपच थंडी आहे. हो, म्हणूनच मी शाल पांघरून बसली. मला खूप थंडी वाजते. दीदी, तुमच्या दोघींसाठी चहा करू का मी? हो, खूप छान होईल. तू गरम गरम जर चहा केलास ना, बरं होईल. आत्ताच करून आणते. खरंच मला गरज होती या चहाची. चहा करते वाटतं अबोली. मला पण चहा प्यायची खूप इच्छा होती. मला पण चहा करायला लावते. अबोली, चहा करतेस का? हो दादा. ठीक आहे, तर माझ्यासाठी पण एक कप चहा ठेव. मला पण चहा प्यायची इच्छा होते. ठीक आहे. दादा, हे घे चहा. मी आता हे 4470 रुपये अबोलीकडे देते. माझ्याकडे राहिले ना तर परत खर्च होईल. तिला घर खर्चासाठी पण लागतील. अबोली, काय ग दीदी? हे घे. हे 4470 रुपये आहेत. तुला घर खर्चासाठी दिलेत मी. मोजून घे आणि जपून खर्च कर. हो दीदी. बरोबर 4470 रुपये आहेत. मी ना एक काम करते, याला जाऊन ना कपाटात ठेवून देते, म्हणजे राहते.
लागलाय मला. कुठे गेला माझा टॉवेल? कपाटामध्ये असेल. हा काय? मी जरा पाणी पिणे ती मला तहान लागली. निखिल कपाटापाशी काय करतो? सॉस तर संपलेला आहे. पण दीदीला अंदाज आला तर पराठ्यावर फक्त सॉस असतो लागतो. दीदीने दिलेले पैसे ना तात्पुरता सॉस तरी आणतो.